शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी ॲनालिसिस. उद्याच्याला आहे मुहूर्त ट्रेडिंग. मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे आपण एक्झॅक्टली ट्रेड करायचं असते का? किंवा मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी असती का? किंवा ॲज पर हिस्ट्री मुहूर्त ट्रेडिंगचं ओपनिंग कशाप्रकारे असते? मुहूर्त ट्रेडिंगनंतर मार्केट कशाप्रकारे रिॲक्ट करते? त्या सगळ्या गोष्टी विथ लॉजिकल स्टडी आपण ह्यामध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. डेफिनेटली काही ना काही तुम्हाला लर्निंग डेफिनेटली तुम्हाला ह्या व्हिडिओमधून बघायला भेटेलच. आणि व्हिडिओमध्ये जर का कुठं पण तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. सगळ्यात तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्यांदा जर का तुम्ही चॅनलमध्ये पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊन जाईल. जर का आपण निफ्टीला थोडासा ॲनालिसिस करायला गेलो ऑन डेली टाईम फ्रेमवरती तर निफ्टी ऑल टाईम हायच्या जरा जवळ आले आणि अल्मोस्ट जसं की याच्यामध्ये बघायला गेलो हा आपला ऑल टाईम हाय आहे प्रिव्हियसचा. आणि मार्केट जे आहे अजून थोडंसं जवळ आहे ऑल टाईम हायच्या. आणि इथं बऱ्यापैकी मार्केटनं म्हणजे ट्राय केलं होतं ऑल टाईम हायच्या आसपास जायला. बट इथं मार्केटनं एक रेंजमध्ये बिहेवियर दाखवला त्यानंतर फायनली ब्रेकआउट आला. आता हा ब्रेकआउट सस्टेनेबल आहे का? का मार्केटमध्ये परत एक ट्रॅप होऊ शकतो? तर सगळ्या गोष्टीवरती आपण डिस्कशन करणार आहे. त्याच्या आधी जर का आपण आजचा सेशन बघायला गेलो, तर आज एक्स्पेक्टेडच होतं, की गॅप अप ओपन होऊ शकते. कारण की कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं, की रिलायन्सचा रिझल्ट, इन्फोसिसचा रिझल्ट, रिलायन्सचा रिझल्ट, आय-सी-सी बँकचा रिझल्ट आणि एच-डी-एफ-सी बँकचा रिझल्ट सगळ्याचा रिझल्ट एकदम बेस्ट आले. आणि त्याच्यामुळं मार्केटने त्याला जर का ऑलरेडी प्राइसिंग केलं असेल, तर एक्स्पेक्टेशन कमी होतं, की मार्केट जास्त काही फिरेल. पण गॅप अप व्हायचे चान्सेस जास्त होते, जसं की रिझल्ट आला होता. त्यानंतरनं मार्केट त्याप्रमाणे गॅप अप पण झाला. गॅप अप पण झाल्यानंतरनं मार्केटनं आज एक टाइप ऑफ इन्व्हर्टेड हॅमर बोलू शकता किंवा डोजी टाइप ऑफ कॅन्डल ह्याच्यामध्ये बनलेली आहे. जर का आपण बॅक टू बॅक जर का बघायला गेलो प्राइस ॲक्शन, तर ह्याच्यामध्ये एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालंय. अगेन ह्याच्यामध्ये ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं. अगेन ह्याच्यामध्ये ग्रीन कन्झिक्युटिव्ह 3 ग्रीन कॅन्डल ह्याच्यामध्ये बनलेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये डोजी कॅन्डल बनले. जर का उद्याच्या सेशनला किंवा परवाच्या सेशनला चुकून जर का मार्केटनं हा जो लो आहे, ह्या लोच्या खाली रेड कॅन्डलचं फॉर्मेशन जर का दाखवलं, देन एक्स्पेक्टेड आहे की मार्केटमध्ये एक पुलबॅक डाउन साइडला येऊ शकतो. ह्याच्या मागचा एनालिटिकल डेटा पण आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे आणि हे जे बोलायला लागलोय, ह्याच्या मागचं जे सायन्स आहे ते पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार. बिकॉज जर का आपण इव्हनिंग स्टार जर का बघायला गेलो, तर जनरली इव्हनिंग स्टार कसा असतो, की ज्यामध्ये कंटिन्यू बॅक टू बॅक 3 ग्रीन कॅन्डल, त्यानंतर एक डोजी आणि त्यानंतर एक लाल कॅन्डलचं फॉर्मेशन झालं, तर ह्याला बोलतो आपण इव्हनिंग स्टार पॅटर्न. त्याप्रमाणे मार्केट जोपर्यंत त्याच्या हायच्या वरती जात नाही, एक्स्पेक्टेशन असते की मार्केट थोडंसं डाउन साइडला येऊ शकते. सेकंड सिनारिओ जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये मार्केटनं कंटिन्यू व्हर्टिकल रॅली याच्यामध्ये आलेली आहे ऑलरेडी. इथे एक आपल्याला एक ब्रेकआउट बघायला भेटतोय. मार्केटनं ब्रेकआउटच्या आधी हा जो एरिया आहे, इथं मार्केटनं मल्टिपल टाईम रेझिस्टन्स फेस केला होता. त्यानंतर इथं एक ब्रेकआउट आला आहे. ब्रेकआउट व्हर्टिकल मार्केट अपसाइडला जायला तर इथं थोडंसं मार्केट पॉज होऊन एक अपसाइड मोमेंटम दाखवायला प्रयत्न करू शकतो किंवा एक इथे रिव्हर्सल बघायला भेटला. त्यानंतरनं जर का मार्केटनं हा जो प्रिव्हियस हायर हाय आहे, त्याच्यावरती मार्केट कंटिन्यू गेलं, तर आपलं मार्केट वरती अपसाइडला कंटिन्यू जाऊ शकते, सस्टेनेबल राहू शकते. सेकंड अपसाइडला गेल्यानंतर मार्केटसाठी 26,000 एक सायकॉलॉजिकल नंबर आहे आणि त्यानंतरनं डायरेक्टली ऑल टाईम हायच्या आसपास एखाद्या वेळेस मार्केट जायचा प्रयत्न पण दाखवू शकतं. बट त्याच्या आधी थोडंसं ग्लोबल सेंटिमेंट, ट्रम्प तात्या जरा शांत बसायला पाहिजेत. ओके. तर त्यांनी काहीतरी मध्येच काहीतरी इन्फॉर्मेशन दिली, तर त्यानंतर मार्केट थोडंसं याच्यामध्ये अनसर्टनिटी जाऊ शकते. ओके. आता रिलायन्सचा याच्यामध्ये जास्त इम्पोर्टंट रोल होता. आजच्या दिवशी रिलायन्स चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह राहिला होता. जवळपास 3-3.25% आसपास तो पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यामुळे मार्केट थोडीशी स्ट्रेंथ आपल्याला बघायला भेटली आहे. ओके. थोडंसं एनालिटिकल डेटा बघू याच्यामध्ये आपण. एनालिटिकल डेटा 2021 पासूनचा चेकआउट करायचा आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर हाय 2021 4 नोव्हेंबर ज्यावेळी आपला मुहूर्त ट्रेडिंग होता. यावेळी इंटरेस्टिंग आहे, की लई वर्षानंतरनं मुहूर्त ट्रेडिंग जे आहे, हे दुपारी आहे. बाकी अल्मोस्ट संध्याकाळी 5:30, 6:30च्या आसपास, 6च्या आसपास मुहूर्त ट्रेडिंग असते. बट ह्यावेळी दुपारी आहे मुहूर्त ट्रेडिंग आणि मुहूर्त ट्रेडिंगला माझं व्ह्यू हा राहील, की मुहूर्त ट्रेडिंगला बेस सिनारिओ हा राहील, की त्यामध्ये तुम्ही ॲज अ फॉर्मॅलिटी किंवा ॲज अ ट्रेडिंग तर अजिबात नाही बोलतोय मी, बिकॉज रिकमेंडेशन अजिबात नाही करत आहे. बिकॉज उद्याच्याला कसं असतंय, तुम्हाला एकतर इंडिया विक्स तुम्हाला क्रॅश होताना बघायला भेटेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मोमेंटम प्रीमियम फिरत नाहीत. बिकॉज ऑलरेडी प्रीमियम इंडिया विक्स ऑलरेडी लो आहे आणि प्रीमियम अजिबात नाही फिरणार. ओके. असं बोलायचं मागचं कारण बिकॉज मी लास्टचे 2 ते 3 मुहूर्त ट्रेडिंग चेकआउट केले होते. जास्त रेंज नाही आहे. ओके. जास्त रेंज मार्केट फिरत नाही. जर का तुम्ही तर बघायला गेला, तर मार्केट गॅप अप मोस्टली होते आणि मोस्टली गॅप अप झाल्यानंतर मार्केट साइडवे
जास्त जाते. म्हणजे ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये मार्केट जास्त नसते. जास्त करून मार्केट ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये असू शकते. तर इथं जर का तुम्ही चेकआउट केला 2021ला इथं पण मार्केटनं गॅप अप ओपनिंग दाखवली होती. त्यानंतरनं 2022ला जर का तुम्ही बघायला गेला, ओके. तर इथं पण मार्केटनं गॅप अपच ओपनिंग दाखवली. त्यानंतर मार्केट एकच रेंजमध्ये राहिला होता. त्यानंतर 2023ला जर का तुम्ही चेकआउट केला, तर इथं पण मार्केट गॅप अप ओपनिंग दाखवलं. मार्केट एकाच रेंजमध्ये राहिलं. त्यानंतर परत 2024ला मार्केट गॅप अप ओपन झालं. मार्केट एकाच रेंजमध्ये राहिलं. तर एक्स्पेक्टेशन हेच आहे. ॲज पर हिस्टॉरिकल डेटा आपल्याला असं सांगतो, की मार्केट मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मोस्टली गॅप अप ओपन होतं आणि त्यानंतरनं मार्केट एकाच रेंजमध्ये जातं. आता जनरली काय होतं, की हा झाला पार्ट 1. पार्ट 2 काय आहे, की मुहूर्त ट्रेडिंगच्या नंतरनं मुहूर्त ट्रेडिंगचा जो पण लो आहे, मुहूर्त ट्रेडिंगचा जो पण लो आहे, ह्याच्या खाली जर का आपल्याला 5 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा रेड कॅन्डलचा क्लोज बघायला भेटला, त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग पण बघायला भेटतंय. तर हे पण एक पार्ट होता. जसं की 2024ला इथं प्रॉफिट बुकिंग झाला. 2021ला पण ह्याच्यामध्ये लोच्या खाली मार्केट डायरेक्टली आला होता. त्यानंतरनं 22ला पण ह्याच्या खाली मार्केट गेलं होतं. त्यानंतर 23ला पण मार्केट ह्याच्या खाली गेलं होतं. याचा अर्थ असा आहे, की मुहूर्त ट्रेडिंगच्या नंतर मोस्ट प्रोबॅबिलिटी मार्केट डाउनसाइड यायचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या चार्टमध्ये पण असं समजतंय, की इथं बनते आपली डोजी टाइप ऑफ कॅन्डल. जर का लोच्या खाली जर का रेड कॅन्डलचा क्लोज आला, तर ह्याला म्हणतो आपण इव्हनिंग स्टार पॅटर्न. त्याप्रमाणे पण एक्स्पेक्टेशन आहे, की मार्केट डाउन साइडचा यायचा विचार करू शकते. ओके. तर हे झाला पूर्णच्या पूर्ण आपला मुहूर्त ट्रेडिंगचा कन्सेप्ट. मुहूर्त ट्रेडिंगला काय होतं? मुहूर्त ट्रेडिंगला इंडायविक्स क्रॅश होतो. मार्केट गॅप अप होतं. त्यानंतर इंडायविक्स थोडासा डल होतो. इंडायविक्स जर का डल झाला, त्यानंतर ऑप्शनचे प्रीमियममध्ये जास्त मोमेंटम नाही येत आहे. जर का मार्केटमध्ये ऑप्शनचे प्रीमियम जास्त फिरले नाहीत, तर त्या टाईमला अडचण येऊ शकते. एकच गोष्टीला फायदा होऊ शकतो, जर चुकून मार्केट फ्लॅट उघडला, एक्स्पेक्टेशन मला कमी वाटते. बट मार्केट जर का फ्लॅट उघडला, आजचा डेच्या हायच्या वरती जायचा प्रयत्न केला, तर त्यानंतरनं एखाद्या वेळेस चान्स होऊ शकतो किंवा ह्याच्या लोच्या खाली जर का गेला, तर एखाद्या वेळेस चान्स होऊ शकतो. बट मोस्टली ॲज पर डेटा मार्केट गॅप अप ओपन व्हायला आणि गॅप अप जर का ओपन झाला, तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त अपॉर्च्युनिटी बनत नाही आहे. तर बेस सिनारिओ हाच राहील. उद्याच्या दिवशी एक दिवस जर का आपण ट्रेड नाही केला तरी पण चालतंय. बट इव्हेंट आहे, दिवाळी आहे. ओके, सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळी पण आहे, लक्ष्मीपूजन आहे. तर जास्त करून ते जे इव्हेंट असेल त्याच्यावरती फोकस केलेलं कधी पण बेटर राहू शकते कंपेअर टू ट्रेडिंग. ट्रेडिंग तर वर्षभर चालूच आहे. बट त्या टायमिंगला मेन फोकस आहे, की एक त्योहार आहे. परंपरा आपली चालत आली, की ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या टाईमला 1 तास मार्केट लक्ष्मीपूजनला ओपन राहते. त्यामध्ये खूप सारे लोकं इन्व्हेस्टमेंट म्हणजे जास्त काही इन्व्हेस्टमेंट नाही, बट नावापुरते काही ना काहीतरी शेअर्स असतील, ई-टी-एफ असतील, बाय करून लाँग टर्मला होल्ड करतात. त्याप्रमाणे काहीतरी केलं तर चालतंय. बट ॲज अ ट्रेडिंग, ट्रेडिंग जर का तुम्ही बघायला गेला, तर ओन्ली ऑप्शन सेलिंगसाठी बेटर सिनारिओ राहू शकतो. बट त्याच्यामध्ये जर का कसं आहे, की त्या दिवशी जर का आपला एस-एल हिट झाला, तर पूर्ण आपला जो इव्हेंट आहे तो खराब होऊ शकतो. तर त्यासाठी बेस्ट सोल्युशन हेच राहील, की गप बसलं कधी पण बेटर राहू शकते. त्यानंतर पाडव्याला सुट्टी आहे. म्हणजे परवा दिवशी सुट्टी आहे आणि डायरेक्टली मार्केट आपलं गुरुवारच्या आसपास चालू होतं. ओके. तर वीक पण शॉर्ट आहे. वीक शॉर्ट असल्यामुळे थोडंसं मार्केट साइडवे पण जायचे चान्सेस खूप खूप जास्त असतील. कारण की एक्सपायरी पण आहे सेन्सेक्सची गुरुवारी. बघू आपण कशाप्रकारे त्याच्यामध्ये रिएक्शन बघायला भेटते. बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, तर त्यासाठी आपण बँक निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरती बँक निफ्टी त्याच्या ऑल टाईम हायच्या आसपास आहे. बँक निफ्टीमध्ये एकदम परफेक्ट याच्यामध्ये सिनारिओ बनला होता. मार्केट चांगल्या प्रकारे मोमेंटम दाखवायला. तर सिंपल गोष्ट आहे. जर का आपल्याला बँक निफ्टीमध्ये आता पोझिशनल ट्रेड प्लॅन करायचा असेल, तर डेफिनेटली याच्यामध्ये आपण एक फिबोनाचीचा वापर करू शकतो आणि डीपला जर का मार्केट आला, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे चान्स भेटते, ज्यामध्ये इथं मार्केट प्रिव्हियस टाईमला मल्टिपल टाईमला याचा रेझिस्टन्स फेस केला. त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेकआउट भेटला. जर का मार्केट 57,000च्या आसपास 57,300 ते 56,700च्या आसपास जर का मार्केट याच्यामध्ये आला, इथं जर का आपल्याला डीपला चांगल्या प्रकारे प्राईस ॲक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली आपण ह्याच्या आसपास ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. तर हे होतं बँक निफ्टीसाठी. इंट्राडेमध्ये स्पेसिफिक नको. आपण बघू आपण गुरुवारी कशाप्रकारे प्लॅन करता येते बिकॉज उद्याच्याला थोडंसं अव्हॉइड केलेलं कधी पण बेटर राहू शकतं. सिंपल सिनारिओ हाच होता, की जर मार्केट मोठा गॅप अप झाला, तर प्रोबॅबिलिटी ॲज पर हिस्ट्री मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मार्केट साइडवेज जात असते. त्यामुळे वेट अँड वॉच केलेलं कधी पण बेटर राहू शकते. जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.